केंद्र सरकार द्वारा मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिए जाने के संबंध में मंत्रिमंडल की बैठक में लिए गए निर्णय का राज्य सरकार की ओर से अभिनंदन किया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्या कहा। एन विधानसभा चुनाव के समय केंद्र सरकार ने एक बड़ा निर्णय लिया है जो कि अभिमानास्पद और गौरवास्पद है। आज माय मराठी के इतिहास का ऐतिहासिक दिन है। मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया गया है। मराठी भाषा के साथ ही पाली, बंगाली, आसामी, प्राकृत को अभिजात भाषा का दर्जा मिला है। इस निर्णय की सभी ओर सराहना की जा रही है। इस पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मंत्रिमंडल का महाराष्ट्र की जनता की ओर से आभार माना है। नमस्कार। यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये अतिशय आनंदाची बातमी केंद्र सरकारने सर्व महाराष्ट्रीयांना दिली आहे। ती बातमी म्हणजे सर्व महाराष्ट्रीयांना अभिमान वाटणारी आहे, कारण आता मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे। त्यामुळे मराठी माणसाची मागणी आता पूर्ण झाली आहे। त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांचे, महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी जनांचे आणि जगभरातील देशाबाहेरील मराठी जनांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्व महाराष्ट्रीयांना आणि मराठी माणसाला खास करून, कारण आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रीयांचे, चंद्रपूरकरांचे आणि सर्व मराठी जनांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करते। धन्यवाद। जय महाराष्ट्र। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो।